2 दिवसापूर्वी मी सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन सर्किट हाऊसला बसलेलो होतो. त्यावेळेस काही डिपार्टमेंटचे लोक बोलवली गेलेली नव्हती, ती वाहतुकीशी संबंधित होती. त्याच्यामुळं मी विभागीय आयुक्ताला सांगितलं की एकदा याबद्दलचं आपल्याला सगळे अधिकारी म्हणजे त्याच्यात नॅशनल हायवेचे पण लोक पाहिजेत, रस्ते विकास महामंडळाशी, कारण रिंग रोडची कामं त्यांच्याशी संबंधित आहे. असे ज्या एजन्सीज आपल्याकडे काम करतात आणि ज्यांचा रोडशी संबंध आहे आणि दोन्ही पीएमसी पीसीएमसी कमिशनर, कलेक्टर, सीओ या सगळ्यांनाच एकत्र घेऊन बसून काही ठिकाणी आम्हाला वन वे ट्रॅफिक करावी लागेल. काही बाबतीमध्ये आम्हाला ट्रॅफिकची अडचण येते. हे मधले डिवायडर आहेत, लोकांनी काही ठिकाणी स्वतःच्या सोयीच्या निमित्तानं तोडले आणि त्याच्यावर गाड्या तिथं वळतात. आता पण मला इथं यायचं होतं डॉक्टर कुलकर्णींच्या स्वस्तिक पॉलिक्लिनिकला, तर मी पुढे जाऊन तिकडनं वळून आलो. तसं जर झालं तर मग आमच्या पोलिसांनाही त्रास होत नाही, शिस्तही राहते. जर रॉंग साईडनं कोणी आलं की मग सगळी शिस्त बिघडून जाते. थोडस काल अशी एक चर्चा होताना काहींनी माझ्या असं लक्षात आणून दिलं की त्या रॉंग गोष्टी करणाऱ्यांना दंड जास्त लावला पाहिजे. तशा पद्धतीनं लोकसभेमध्ये, पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली आणि तशी मागणी करण्यात आली की 5,000 रुपये दंड जर लावला तर मग लोकांना त्याचा बाबा एवढा मोठा फटका बसतो, आपण शिस्त पाळलीच पाहिजे. अशा प्रकारचे साधारण त्यांचा कल होतो आणि म्हणून ते करता येईल का. पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला तशा पद्धतीनं दंड लावायला परवानगी द्या, पण त्याला कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण परवानगी लागते, नाहीतर मग तुम्ही असं परस्पर काही गोष्टी करू शकत नाही. म्हणून या चर्चा प्राथमिक झालेल्या आहेत, परंतु तुम्ही पुढच्या महिन्यातच आपण केंद्र सरकारला यासाठी शिफारस करणार आहात का एवढं मोठ्या प्रमाणात दंड करा, कारण ऍक्सिडेंटचं प्रमाण आपल्या नितीन गडकरी साहेबांची मानसिकता ती आहे. कारण गडकरी साहेबांना पूर्ण देशाचं नॅशनल हायवेचे मंत्री म्हणून काम बघावं लागतं आणि त्याच्यामध्ये बघा हे टोल आहेत, टोलमध्ये पावती फाडताना जाणारा वेळ, ट्रॅफिकचा होणारा मग गोंधळ किंवा गर्दी, हे सगळं टाळण्याकरता आम्ही बरेचसे टोल काढलेले. आता पण तुम्हाला इकडच्या रोडला जे 2 टोल आहेत आणि तिकडं नगर रोडला आहेत ते पण काढण्याच्या बद्दल तुम्हाला 15 दिवसात ते काढलेले सगळे दिसतील. अशा प्रकारे आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय आणि काही ठिकाणी फ्लायओव्हर करता येतील का, इतर काही गोष्टी करता येतील. आम्हाला थोडस ह्याच्यातनं रिंग रोडचं काम गतीनं करायचं. आता त्याचे टेंडर जवळपास फायनल होऊन काहींना वर्क ऑर्डर पण मिळालेली आहे आणि त्या कामामध्ये कुठं अडथळा येऊन द्यायचा नाही. मेट्रोचं काम जलद गतीनं करायचं, राहिलेल्या कामाच्या मंजुऱ्या घेऊन त्यालाही गती द्यायची, जेणेकरून पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट जर चांगली झाली तर लोक स्वतःचं वाहन घेऊन बाहेर पडण्याच्या ऐवजी त्या रेल्वेने गेले, मेट्रोने गेले तर आणखीन वाहतुकीची कोटी कमी व्हायला मदत होते. उद्घाटन नाही, रिंग रोडच्या करता आम्हाला भूमिपूजन करायचं आहे. आता 15 तारखेला प्राईम मिनिस्टर स्वतः मुंबईमध्ये येतात, काही कार्यक्रमाच्या निमित्तानं. त्याच्या आम्ही देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही ठरवून आणि कधी त्याचं भूमिपूजन करायचं त्या प्रकारे लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन करू. कृषी मंत्री म्हणजे हस्तगत नाहीये त्या संदर्भात एका पॅचमध्ये आपण एकंदरीत 10 टप्पे केलेले त्याच्यातला एका टप्प्याचं जो बोरवेला मुळशी मतदारसंघ आहे तिथल्या काही गावांचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल कलेक्टरांना आणि संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यात 2 मत आणि एका ठिकाणी कुठेतरी सोमाणी म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी इमारत बांधली आणि ग्राहकांनी तिथं फ्लॅट विकत घेतले. ते म्हणतात दादा ही बिल्डिंग अर्धी पाडतायत आणि अर्धी पाडून आमचं काय होणार, त्याच्याकरता जर आम्हाला विशेष बाब काही करावी लागेल
पण तो राज्य सरकारचा अतिरिक्त प्रश्न असल्यामुळं मी एक्झॅक्ट काय राज्य सरकारचा अतिरिक्त प्रश्न असल्यामुळं मी एक्झॅक्ट काय बाहेर पडणार आहे, कारण त्या लोकांचा तसा काही दोष नाही. पण ते काढावीच लागते ही बिल्डिंग, रस्त्याच्या मध्ये येते म्हणून. आणि आमची लोक काहीतरी तिथं म्हणतात जेवढं आम्ही पाडणार आहे तेवढेच पैसे देऊ, असं नाही चालणार. त्याच्यात व्यवहारी जे असेल ते करण्याच्या करता मी लक्ष द्या. कृषीमंत्री धनंजय मुंडे असताना पाठीमागच्या काळात वाल्मिकांनी 140 शेतकऱ्यांची फसवणूक केली. एअरपोर्टकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काय होईल पुढे आता? एअरपोर्टच्या करता मध्ये मीटिंग मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे, मोदींची इच्छा आहे, आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे. थोडंसं काय होतं, कुठलाही जर प्रकल्प करायचा की काहींनी म्हणायचं इतर घ्या, काहींनी म्हणायचं नाही पलीकडे घ्या. म्हणून मी मगाशी म्हणतो की आता सरकारमध्ये काम करत असताना 95 लोकांचा फायदा कशा होतो ते बघून निर्णय घेतले जातील. कारण ज्यांच्या जमिनी जातात ते विरोध करणार असतील, 4-5% राहणार. पण मॅक्सिमम जनतेला पुढं कायमचा 50-100 वर्ष त्या परिसराला त्याचा फायदा आमच्याकडे गाडी पाहायला मिळते. बीएसआयची मीटिंग लावली नायगावच्या प्लॉट आहे, तर वॉल कंपाऊंड करत असताना म्हणून पोलीस ऑफिसरला पण सोडले आणि काही लोकांना मी तिथं बोलवलं. आणि सकाळी मी पंकज देशमुखांनाही सांगितलं की आपल्याला करून घ्यावं लागेल. आता तिथं जाऊन स्पॉटवर बघितल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काम दादा, कृषी मंत्री जवळचं आहे सांगून पाठीमागील काळात वाल्मिकांनी 140 शेतकऱ्यांची फसवणूक केली. जे ऊसतोड यंत्र असतं त्याच्यात अनुदान मिळवून देतो म्हणून फसवणूक केली. शेतकरी गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT, त्याच्यामध्ये CID, त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या 3 चौकशा लावलेल्या आहेत. कुणाचं काय म्हणणं असेल, तक्रार असेल तर या 3 एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही. सगळ्यांना कायदा बाकीचं कोण काय म्हणतं त्याशी केलं. जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. आम्हाही लोकांचं तेच मत आहे. आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी. पण आता CID आपली वेगळी चौकशी करते, SIT वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा. त्याच्यावर तिथं काय सरकारने काय कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही. सगळ्यांना कायदा सारखा. गाडी पाहायला मिळते. शरद पवार स्वतः नाराज दिसत आहेत आणि त्याचबरोबर आज म्हणजे संजय राऊत सुद्धा टीका करत आहेत. एकदा CM भेटतायत जाऊन वेगळं काय. महाविकास आघाडीचं काही महायुतीमध्ये आम्ही काम तुम्ही जसं बाहेर पडलं तर ते काल महावितरणच्या निवडणुकीनंतर काहीतरी माझ्या तोंडून घेऊ नका. मला महाविकास आघाडीचं माहिती आहे, महायुतीचं आणि सरकारमधलं जर काही असेल तर आपण विचारू शकता. धन्यवाद. महावितरणच्या एका उपकेंद्राचं तुम्ही उद्घाटन केलं, परंतु खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली की आमंत्रण उशिरा देण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पण दिलं. मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. ऊर्जा खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री तपास माहिती घेतील आणि त्याच्यातनं कोणती योग्य कारवाई करतील. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते दादा. त्या संदर्भामध्ये कितीदा ते सांगायचं, जे कोणी त्या
एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई आता आजवर आरोप झाले अनेकांवर आरोप झाले त्या वेळेस त्या नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामे देऊन बाजूला झाले चौकशीला सामोरे गेले तुम्ही त्यांना पाठीशी राहतात अरे असं वाटत नाही का? बाळा, चौकशीला सामोरं गेलं तुझी चौकशी केव्हा होईल तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे काय तुम्ही पण कम ऑन गाइस हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वो एक ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich, proudly Indian.